नमस्कार. कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. कशा आहात मित्रमैत्रिणींनो? तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज तुमच्या साठी नवीन रेसिपी घेऊन आली. तर त्यात मी उपवासासाठी बनवलेलं बटाट्याची भाजी आणि भगर आणि साबुदाणे मिक्स अशी छान अशी भाकर जी आपण लाटून तयार करू शकतो. बघू शकता आपली रेसिपी किती छान झालेली आहे. आता इथे मी तुम्हाला दाखवते. भाकर पण सुंदर झाली होती. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक कढई घेतलेली आणि कढईमध्ये आपल्याला सुरुवातीला भाजी करून घ्यायची बटाट्याची. तर इथे मी एक बटाटा छान असा कट करून घेतला आहे. तर आपण आता इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहोत कढईमध्ये आणि 5-7 थोडेसे शेंगदाणे घेतले मी आणि 2 मिरच्या कट करून घेतल्या. तर मिरच्या तुम्हाला आवडत असतील तर टाका, लाल चटणीही चालते. आणि इथे थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान अशी याची फोडणी तयार करून घ्यायची आहे. आणि हा एक बटाटा बॉईल बटाटा मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं चुरून घेतलेला आहे. तर तो आपल्याला त्यात घालून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट केलेली त्यात घालून घेते. तर बघू शकता आपली भाजी अगदी 1 मिनिटात तयार होते. तर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नवरात्रीच्या उपवासासाठी तर खूपच छान असं आहे. तर मी आज तेच बनवलेलं होतं आणि इथे मी भगरचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. हे मी घरीच बनवलेलं आहे आणि इथे एक बटाटा आणि बटाटा घेतलेला आहे बॉईल बटाटा. तो आपण छान असा किसून घेणार आहोत. तर किसल्यानंतर आपल्याला म्हणजे गुठळ्या नको लागायला पिठामध्ये म्हणून मग आपल्याला त्यात छान असं किसून घ्यायचं आहे. किसल्यानंतर आता इथे आपण थोडंसं जिरं घालून घेणार आहोत. जिरं घातल्यानंतर आपल्याला जे मी भगरचं घरीच तयार करून घेतलेलं पीठ आहे तर ते आपण त्यात घालून घेणार आहोत आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. यात तुम्ही याच्या पुऱ्या पण करू शकता थोडंसं हिरवी मिरची घालून. तर खूप सुंदर लागतात हे. आणि मी म्हटलं तुम्हाला चला हे आपल्याला लाटून अशा याच्या भाकरी तयार करायच्या आहेत. तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. हे सर्व एकत्र करून आपल्याला छान असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता मी इथे थोडंसं बटाटा पण घातलेलं आहे, त्याच्यामुळे एक बटाटा आणि आपल्याला थोडंसं अगदी अर्धी वाटीच्या पण कमी असं पाणी लागलं. तर मी हे पाणी ने छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि हा आता आपण 5 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत. वरून थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे मी. आता इथे पोळपाट घेतलं आहे आणि पोळपाटवर आपण एक लिंबाएवढा छोटासा गोळा करून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो आपण जेव्हा ह्याला लाटतो ना तर तेव्हा ह्याला आजूबाजूने कडेला क्रॅक जातात. तर ते थोडंफार जातच, कारण हे पीठ थोडंसं रवाळ असतं आणि हे आपण घरीच मिक्सरवर तयार केलेलं आहे मिक्सरमध्ये, त्याच्यामुळे मग ते थोडंसं रवाळच राहणार. तर आता ह्याची आपण छान अशी पोळीसारखी लाटून घ्यायची बारीक भाकर. खूप जाड पण नाही होत त्याची भाकर आणि भाकर पण खूप छान लागते चवीला. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पोटभर असं छान फराळ होतो. तर आता इथे मी तवा गरम करून घेतलेला होता आणि तव्यावर भाकर टाकून दिलेली आहे आणि आता आपल्याला कडेने थोडंसं हलकंसं तेल सोडायचं आहे. तेल तुम्हाला आवडत असेल तर तेल घाला आणि तूप आवडत असेल तर तूप घाला. तर इथे मला तेल आवडतं म्हणून मग मी तेलच लावून व्यवस्थित शेकून घेणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. तर बघू शकता आपल्याला अशा दोघी बाजूंनी छान अशी आपली भाकर व्यवस्थित शेकून घ्यायची. तर आता इथे मी गरम लागतं त्याच्यामुळे मी चमच्यानेच थोडं दाबून व्यवस्थित शेकणार आहे, कारण ही भाकर ना थोडीशी अशी सुरुवातीला कडक दिसते पण थोडी थंड झाल्यावर छान अशी मऊ मस्त लागते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि उपवासाला पोटभरीसाठी खूप छान असतं. तर बघू शकता मी अशा 2-3 भाकरी करून घेतलेल्या आहेत. तर करून पहा, खाऊन पहा.